हिरे माझा मितवा मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत. आता सगळेच जणांनी सांगितलेलं असतं अर्णव आणि ईश्वरीला की तुम्ही एकत्र असा डान्स करा. मग काय, एकत्र डान्स करायला सांगितल्यावर अर्णव ईश्वरी आता बाजूला असतात आणि त्याच वेळेला आता ईश्वरी अर्णवला म्हणत असते की सगळेजण आपल्याकडे बघत आहेत, काय करायचं आहे. तर अर्णव म्हणतो की बघ, आता सगळ्याच जणांसाठी आपण नवरा बायको आहोत आणि तसंही तुला तर माहिती आहे ना की आपलं नातं कसं आहे ते. आणि तसंही रोज मी तुझ्या तालावर नाचतोस की आज तू माझ्या तालावर नाच, असं अर्णव ईश्वरीला बोलतो. त्यावर ईश्वरीला हसू येतं. मग काय, अर्णव आणि ईश्वरी दोघंही जण ओल्या सांजवेळी या गाण्यावर डान्स करू लागतात. आणि त्याचबरोबर तिथे असणारे सगळेच जण अर्णव आणि ईश्वरीकडे पाहत असतात. अर्णव आणि ईश्वरी हे दोघंही जण जे आहेत ते आता बेधुंद होऊन डान्स करत असतात. आणि जेव्हा त्यांचा हा डान्स रंगलेला असतो ना, तेव्हा मात्र राकेशचं लक्ष असतं. राकेशला हेच वाटत असतं की कधी एकदा हे सगळं काही योग्यरित्या होतंय. कारण तो वाटच बघत असतो आणि म्हणत असतो की चला फायनली सगळ्या काही गोष्टी लवकरच जुळतील. पण त्या सगळ्या गोष्टी लवकर जुळण्यासाठी बरेच प्रयत्न जे आहेत ते त्यांना करावे लागत असतात. तर दुसरीकडे मात्र आता अर्णव आणि त्याचसोबत ईश्वरी हे दोघंही जण इतके रमलेले असतात ना की त्यांना स्वतःचंही भान नसतं. मस्तपैकी दिलखुलास आता ते नाचत असतात. त्या दोघांच्याही जोडीला बघून प्रेक्षक मात्र आता टाळ्या वाजवतात. त्याच वेळेला आता अर्णव आणि ईश्वरी हे दोघंही जण मात्र बेधुंद होऊन नाचत असतात. तर दुसरीकडे मामा अंजली यांना तर खूपच भारी वाटत असतं की चला फायनली काहीतरी चांगलं घडतं या दोघांमध्ये. आणि त्या अर्थाने का होईना या पार्टीच्या निमित्ताने तर दोघं एकत्र आल्याचं सुख आता मिळालेलं असतं. दुसरीकडे आता त्यांचा डान्स तर पूर्ण होतो. त्याच वेळेला अर्णव ईश्वरीला हळूच म्हणतो की खरंच बढिया झालाय बघ डान्स, आणि तू तर मला परफेक्ट साथ दिलीस. आणि त्या गाण्याप्रमाणेच दोघांनी एकमेकांना साथ दिलेली असते आणि डान्सही उत्तम झालेला असतो. आता सगळेजण अर्णव आणि ईश्वरीचं कौतुक करतात कारण त्यांनी एकदम भारी असा डान्स केलेला होता. तर त्यानंतर आता थोडं लाजणं मुरडणं तर सुरूच असतं. कारण अर्णव आणि ईश्वरी हे दोघंही जण इतके स्वतःमध्ये रमून गेलेले असतात ना की त्यांना त्यांचंही भान नसतं. ते एकटक दोघंही जण एकमेकांकडे पाहत असतात. आजूबाजूला कोणी आपल्याला पाहतंय का याचं भानही त्यांना राहिलेलं नसतं. तर दुसरीकडे मात्र आता अर्णव आणि ईश्वरी दोघंही जण हळूच बोलत असताना अर्णव ईश्वरीचं कौतुक करत असतो. आणि त्याच वेळेला आता ईश्वरी देखील खूपच जास्त खुश असते कारण त्या दोघांनी आता एक नवरा बायको म्हणून जे काही नातं निभवायचं होतं ते परफेक्टली निभवलेलं होतं. अर्णवला प्रश्न पडलेला असतो की ईश्वरी आपलं सगळं काही ऐकते पण हे कोणत्या नात्याने, कोणत्या हक्काने, हे सुद्धा त्याला जाणून घ्यायचं असतं. पण तरीसुद्धा तो आता शांत असतो, त्या ईश्वरीकडे एकटक पाहत असतो. तर दुसरीकडे मात्र आता पाहायला मिळतं या सगळ्या गोष्टी तर खूप सुंदररित्या सुरू असतातच. पण त्याच वेळेला मात्र आता इकडे राकेशला कधी एकदा त्याचं काम होतंय आणि तो अर्णवला रक्ताच्या थारोळ्यात पाहतोय ना असं झालेलं असतं. आणि त्यासाठी त्याने त्या बाईला पुन्हा एकदा बाजूला बोलवलेलं असतं. आणि तो म्हणत असतो की हे काय, मी तुम्हाला काम करायला सांगितलं होतं आणि अजूनही तुम्ही काम नीट करत नाही आहेत, काय चाललंय काय तुमच्या कामाचं, असा देखील प्रश्न आता विचारला जात असतो. त्यावर मात्र आता त्याची बायको मध्ये मध्ये आडवी येते ना, म्हणून काम राहतंय, पण तुम्ही काळजी करू नका, ते काम तर आम्ही आज फत्ते करणारच आहोत, नाही त्याला रक्ताच्या थारोळ्यात आणलं ना तर बघा, असं देखील आता म्हटलं जात असतं. मग काय, तुला हे काम करायचंच आहे, त्यासाठी मी पैसे मोजलेत. आणि तुला माहिती नसेल पण सांगतो, तो खूप मोठा माणूस आहे, त्याची ओळखही भरपूर आहे. जर तो पोलिसात गेला ना तर माझी वाट लागू शकते, एवढंही मला परफेक्टली माहिती आहे. म्हणून तर मी या सगळ्यातून तुम्हाला ही ऑफर दिलेली आहे, नाहीतर हे काम मी कधीच फत्ते केले असतं, असं देखील आता म्हटलं जात असतं. तर तिथे असणारी ती बाई राकेशला म्हणत असते की तुम्ही काळजी करू नका,
आता आम्ही त्याला बाहेर काम करत असतानाच किचनमध्ये गॅस लीक होत आहे या ह्याच्याने बोलवून घेतो आणि तेव्हाच त्याला तिथे संपवतो. मग तर झालं ना, असं देखील आता म्हटलं जात असतं. त्यावर मात्र बोलून दाखवू नका, कृती करा, असं देखील आता त्यांना बोलून राकेश हा पुन्हा एकदा काम चोखपणे करायला सांगतो. त्यावर ती बाई देखील म्हणत असते की तुम्ही काळजी करू नका, तुमचं काम एकदम परफेक्ट होणार आहे. मग तर झालं ना. इकडे अर्णव आता फोनवर बोलत असतो आणि त्याच वेळेला आता तिथे ईश्वरी आलेली असते. ईश्वरीच्या आता कानाची साखळी ही निघालेली असते. मग आता ती पुन्हा एकदा तिला त्या आंबाड्यामध्ये लावून घ्यायची असते. मग ती विचार करते, कोणाकडनं हे सगळं करून घेऊ. समोरच तिला तिचा हक्काचा माणूस म्हणजे अर्णव दिसतो, पण तो फोनवर बोलत असतो. तर तेवढ्यातच ईश्वरी अर्णवकडे जाते, तर अर्णव फोन ठेवतो. ईश्वरी अर्णवला म्हणते की सर, जरा मला हेल्प करता का. अर्णव म्हणतो बोल ना, काय करायचं आहे. त्यावर अर्णवला ईश्वरी सांगते की ये ना, माझी चैन निघाली आहे बघा ना, ही जरा मला लावून देता का. तिच्या कानाची साखळी ती निघालेली असते आणि त्यामुळेच ती आता अर्णवकडे आलेली असते. पण अर्णव म्हणतो की माफ कर मी सिंदूर, पण मला माहीत नाही ना हे कसे लावतात ते. खरं तर मी ना ताईंकडे जाणार होते, पण तुम्ही मला समोर दिसलात ना म्हणून तुमच्याकडे आले. हे आंबाड्याला लावायचं असतं. तर अर्णव म्हणतो की ठीक आहे, तू मला सांगतेस तर मी लावून देतो. मग आता अर्णव ईश्वरीच्या पाठीमागे येतो आणि ती साखळी आपल्या हातात घेतो आणि ती आंबाड्यात हळूच लावून देत असतो. त्याच वेळेला आता ईश्वरी आणि अर्णव हे दोघंही जण पाहत असतात एकमेकांकडे. ईश्वरी मुद्दामूनच अर्णवला आता विचारत असते की तुम्ही माझ्या प्रश्नाचं उत्तर नाही दिलं. अर्णव पुन्हा एकदा ते उत्तर टाळत असतो. त्यावर ईश्वरी म्हणते की तुम्हाला या गोष्टी बरोबर जमतात. तेवढ्यातच तिथे आता नम्रता आलेली असते आणि नम्रता सांगू लागते की ईश्वरी, तुझ्याशी बाबांना बोलायचं आहे, व्हिडिओ कॉलमध्ये तुला बघायचं आहे, चल ना आपण बोलून घेऊया का. तर आता अर्णवही म्हणतो की जाऊन ये. दुसरीकडे आता अर्णव मोबाईलमध्ये बघत असतो, त्याचं काहीसं काम सुरू असतं आणि तेवढ्यातच तिथे आता राकेश बरोबर नजर ठेवून असतो. त्याला आता घाई झालेली असते की कधी एकदा तो या अर्णवला रक्ताच्या थारोळ्यात पाहतोय आणि त्यासाठी त्याचा जीव नुसता वर खाली तळमळत असतो. तर दुसरीकडे मात्र आता पाहायला मिळतं, इकडे मात्र जो राकेश आहे तो आता विचार करत असतो की चला फायनली आता आपलं काम होणार आहे. कारण त्या स्त्रियांनी आता त्याला बाहेर नेलेलं असतं आणि आता कोणताही विचार न करता अर्णव बाहेर गॅस लीक होतोय का हे पाहण्यासाठी म्हणून खरंच गेलेला असतो. आणि जेव्हा तो बाहेर जाऊन पाहतो तेव्हा गॅस तर काही लीक होत नसतो. तो म्हणत असतो की सगळं काही ओके तर आहे, पण त्याला त्याच्या मागे काहीतरी घडतंय असं लगेच त्याला क्लिक होतं. म्हणून तो हळूच मागे बघतो. तोपर्यंत सगळ्याच बायका काही ना काही हातात घेऊन तयारच असतात, कारण त्यांना आता संपवायचं असतं अर्णवला आणि त्याची सुपारीसुद्धा दिलेली असते ना. मग ते काम तर चोखपणे त्यांना करायचं असतं. यासाठी सगळ्याच जणी हातात कोयता, हॉकी स्टिक, सुरा हे सगळं काही घेऊन उभ्या असतात. 4 बायका अर्णवसमोर असतानाच अर्णवला जोरात लाथ मारून ढकलून देतात. जेव्हा आता अर्णवला त्या ढकलतात तेव्हा मात्र आता अर्णव तिथे असलेल्या त्या गोणीवर जाऊन पडतो. अर्णव जेव्हा तिथे असणाऱ्या त्या गोणीवर जाऊन पडतो तेव्हा मात्र आता अर्णवला काहीच कळत नसतं की आपल्यासोबत हे होतंय काय. पण तरीसुद्धा तो स्वतःचं रक्षण करण्यासाठी पुन्हा एकदा उठतो आणि त्या बाईवर हात उचलायला जाणार तितक्यातच तो आपला हात थांबवतो आणि तो त्या बाईला जोरात मागे ढकलतो आणि म्हणू लागतो की मी बायकांवर हात उचलत नाही म्हणून, नाहीतर एका फटक्यात ना तुम्ही होत्याच्या नवत्या व्हाल, असं देखील तो म्हणतो. पण तरीसुद्धा ती बाई पुन्हा एकदा मागे पडलेली असताना परत धावत येते आणि अर्णववर वार करणार असते. पण तेवढ्यातच अर्णववरती वार करणार तेवढ्यातच ईश्वरी तिथे येते आणि ईश्वरी त्या बाईचा हात अडवते आणि सरळ तिला म्हणते की अर्णव सरांना मी काही होऊ देणार नाही. अर्णव सर टेन्शन घेऊ नका, मी आलेली आहे. अर्णवही पाहत राहतो की आपल्यावर हल्ला होत होता आणि अचानक काय झालं, सगळं काही कसं काय थांबलं याचा विचार आता अर्णव करत असतो. तर दुसरीकडे मात्र आता अर्णव पाहतच राहतो. पण ईश्वरीने आता जे काही त्या बाईला ढकललेलं असतं ना
त्यामुळे आता अर्णव जो आहे तो ईश्वरीच्या प्रेमात अजूनच बुडालेला असतो. तर त्या बायका असतात त्याबरोबर अर्णववर हल्ला करण्यासाठी का होईना पुढे पुढे सरसावत असतात. आणि त्याच वेळेला आता अर्णवने देखील त्यांना चांगलंच ईश्वरीच्या मदतीने आता मारलेलं होतं. म्हणजे त्याची जशी पद्धत आहे की कोणत्याही स्त्रीला स्पर्श करायचा नाही, त्याला मारायचं नाही, म्हणूनच तर आता त्याने ईश्वरीला हाताशी घेऊन त्या स्त्रियांना मारायचं ठरवलेलं असतं. कारण स्वतःचं रक्षण करायचे, सोबतच आता मिस इंदोरचं सुद्धा. त्यामुळे आता ईश्वरी पडणार त्यातच अर्णव तिला हाताने सावरतो. तेवढ्यातच तिकडे एक बाई येते आणि ती आता अर्णववर पुन्हा एकदा हल्ला करायला चाललेली असते. अर्णव ईश्वरीला आपल्याकडे खेचतो आणि जेव्हा तो आपल्या बाजूने खेचतो ना, तेव्हा मात्र आता त्या बायका अर्णवकडे पाहू लागतात. आणि अर्णवकडे बघत असतानाच त्यांना आता काही झालं तरी अर्णवला संपवायचं असतं. पण अर्णव देखील तितकाच हुशार. ईश्वरीला आपल्या बाजूने खेचतो, तिला उचलून घेतो आणि त्याच हाताने पायाने त्या ईश्वरीच्या मदतीने त्यांनी त्या बायकांना चांगलंच वटणीवर आणलेलं असतं. त्याच वेळेला जेव्हा आता अर्णवने मागून ईश्वरीला पकडलेलं असताना तेव्हा मात्र आता अर्णव हा बघतच राहतो. आणि त्याच वेळेला मात्र ईश्वरीसुद्धा त्याच्या त्या स्पर्शाने एकदमच अशी कावरी-बावरी झालेली असते. तर दुसरीकडे मात्र आता ईश्वरीला खूप भारी वाटत असतं, कारण त्या बायकांना संपवायची जबाबदारी उत्तमरित्या अर्णव आणि ईश्वरी घेत असतात. त्या बायका तरीसुद्धा ऐकत नसतात. त्यांना काही झालं तरी ती सुपारी दिलेली आहे ते काम पूर्ण करायचं असतं. तिथे एवढं उकळतं पाणी असतं. त्या उकळत्या पाण्यातच अर्णव आणि ईश्वरी त्या महिलेला टाकतात. म्हणजे तिचं तोंड अक्षरशः त्या पाण्यात टाकलं जातं आणि ते पाणी जे आहे त्या तोंडात तिच्या गेल्यामुळे ती आता सैरावैरा होते. तर दुसरीकडे मात्र आता अर्णवने ईश्वरीला उचलून घेतच त्या बायकांना चांगलाच तुडवलेला होता. त्या बायका आता तुडवल्याबरोबर पळतात. तर अर्णवने इथे ईश्वरीचा हात धरलेला असतो आणि त्याच वेळेला अर्णव ईश्वरीला म्हणतो की अगं असू दे. पण ईश्वरी म्हणत असते की नाही अर्णव सर, थांबा, मला त्यांना पकडू दे. कोण होत्या त्या बायका आणि एवढा मोठा हल्ला, तेही आपल्या घरात सणासुदीला कोणी केलं असेल? हे सगळं घरातल्यांचंच कारस्थान आहे आणि मला हेही माहिती आहे हे सगळं ना त्या नालायक माणसानंच केलं असणार आहे, असं देखील आता ईश्वरी अर्णवला बोलत असते. अर्णव म्हणत असतो की मलाही कळतंय, आपण या सगळ्यात काहीच बोलू शकत नाही. तेवढ्यातच ना आता ईश्वरी म्हणत असते की आता खूप झालं, खूप सहन केलं, पण आता सहन नाही करायचं. सहनशक्तीचा अंत होतोय. बस झालं आता, इतकंही सहन नाही करायचं. आज जर एवढं सगळं काही झालं, ते जर काय झालं असतं, जर तुम्हाला काही झालं असतं तर याचा विचारही मी करवत नाही आहे मला, असं देखील आता इकडे असणारी ईश्वरी बोलत असते. तेवढ्यातच राकेश तिथे काही कारण करून आलेला असतो आणि तो अर्णव तू ठीक तर आहेस ना, असं बोलून नाटक करत असतो. त्यावर ईश्वरी आणि अर्णव दोघंही जर रागातच राकेशकडे पाहत असतात. आणि त्याच वेळेला आता राकेश जो आहे त्याने मुद्दामून स्वतःच्या हातावर सुद्धा वार करून घेतलेला असतो, जेणेकरून अर्णवला त्यानेच वाचवलं आहे. आणि त्या बायकांना सुद्धा पकडताना त्याच्या हातात नाही रक्त आले, त्याच्यावर सुद्धा वार झाला आहे, असंच काहीसं त्याला दाखवायचं असतं. आणि त्यासाठी त्याने हे सगळं केलेलं असतं. आणि तो त्यानंतर ईश्वरी आणि अर्णवकडे पाहून हसत असतो. तेवढ्यातच तिकडे आता अंजलीही धावत पळत आलेली असते आणि अंजली हे सगळं अस्ताव्यस्त झालेलं पाहते. त्याच वेळेला अंजली आता विचार करते की हे सगळं काय होऊन बसलंय, काय झालंय. तर राकेशच्या हातातलं रक्त बघून ती खूप जास्त घाबरते आणि अहो हे काय झालं असं देखील त्याला विचारू लागते. त्यावर मात्र आता अर्णवचं रक्षण करण्यासाठीच माझ्या हातावर हा एवढूसा वार झाला तर काहीच हरकत नाही आहे, पण आपला अर्णव वाचलाय ना, असं देखील आता तो राकेश बोलत असतो. म्हणजे इन शॉर्ट त्याला असं दाखवायचं असतं की त्या बायकांपासून अर्णवचं रक्षण राकेशने केलेलं आहे. आणि जरी उद्या जाऊन पोलीस कंप्लेंट केली तरी अंजली आपल्या बाजूने उभी राहायला हवी, असाच काहीसा हेतू त्याचा असतो. पण त्याच वेळेला आता अंजली त्याला म्हणते की हे सगळं कसं झालं, चला आपण आधी औषधोपचार करूया. आणि असं बोलून ती त्याला घेऊन चाललेली असते. आणि जेव्हा ती आता त्याला घेऊन जात असते तेव्हा मात्र आता ईश्वरीला भयंकर राग आलेला असतो. आणि त्याच वेळेला इथे राकेशला तो प्रसंग आठवतो ज्या वेळेला त्या बायकांना पळून जात होत्या
त्यावेळेला राकेश गेटवरच उभा होता आणि राकेशने विचारलं सुद्धा होतं की काय झालं आहे, तुम्ही असे पळता का आहेत. त्यावर राकेशला त्या बाईने सांगितलेलं असतं, सॉरी पण आम्ही हे काम करू शकत नाही, कारण तुम्हाला माहीत नसेल पण तो माणूसही भारी आहे आणि त्याची ती बायकोसुद्धा, त्यामुळे आम्ही ही सुपारी नाही घेऊ शकत. आणि असं बोलूनच ते आता पळ काढत असतात. पण तेव्हाच ना तिच्या हातामध्ये एक सुरा असतो, तो हातात घेतो आणि तो आपल्या हातावर वार करतो. त्यानंतर आता ती बाई तर तिकडनं निघून जाते. पण दुसरीकडे मात्र आता इथे राकेशला हे सगळं आठवत असतं आणि तो अंजलीला घेऊनच तिकडनं जात असतो. तो जात असताना मात्र ईश्वरीकडे एकटक बघत असतो. तर दुसरीकडे मात्र आता ईश्वरीला खूप जास्त टेन्शन आलेलं असतं. म्हणून अर्णव तिला शांत करत असतो आणि तिला म्हणत असतो की नको मिस इंदर इतकं टेन्शन घेऊ, सगळं काही ठीक आहे, मी सुद्धा ओके आहे. पण सर तुम्हाला काही झालं असतं तर मी नाही वाचू शकले असते, असं देखील आता ती बोलून जाते. त्याच वेळेला आता अर्णव म्हणतो की आज तू होतीस म्हणून मी वाचलो, नाहीतर आज माझं काही खरं नव्हतं. असं म्हटल्याबरोबर आता ईश्वरीला खूपच जास्त वाईट वाटत असतं. तर दुसरीकडे मात्र आता ते सगळेजण घरी येतात. पण हे सगळं कसं काय झालं, त्या बायका आणि ह्या सगळ्या काही अशा घटना अशा अचानक कशा काय घडल्या, हा प्रश्न मामांना पडलेला असतो. पण त्याच वेळेला अर्णवही सगळ्यांसमोर बोलू लागतो की आज मलाच कळलं नव्हतं की काय झालं, पण आज त्या बायकांमुळे नक्कीच काहीतरी वेगळं घडलं असतं. पण मामाला माहिती असतं की आता या सगळ्या मागे ना नक्कीच आहे ना हा राकेश असणार आहे आणि या राकेशमुळेच हे सगळं झालंय. या गोष्टीसुद्धा आता मामाला चांगल्याच कळल्या होत्या. म्हणून मामा जे आहेत ना ते मात्र आता म्हणत असतात की नशीब हे सगळं एवढ्यावरच भागलं, नाही तर अजून काही झालं असतं ना तर अजून प्रॉब्लेम झाला असता. पण बरं झालं या गोष्टी थोडक्यात राहिल्या त्या, असं देखील मामा आता बोलत असतात. तर दुसरीकडे वल्लरीचं नेहमीप्रमाणे सुरू होतं. वल्लरी आपल्या ह्या जावई बापूंचं लई मोठं कौतुक करू लागते आणि म्हणत असते की आज जावई बापू आहेत म्हणून आपल्याला सगळ्या काही संकटांवर मात करता आली, नाहीतर आपल्या अर्णवचं काय झालं असतं ना हा विचारसुद्धा करवत नाही आहे. खरंच ना मी नेहमीच म्हणत असते नाही का, आपले जावई बापू ना आपल्याला अगदी देव माणसासारखे भेटलेले आहेत, कधीही आपल्यासाठी कुठेही उभेच असतात, बघितलंत का. असं देखील वल्लरी आता मामांकडे बघून बोलत असते. तर मामांना माहिती आहे ना की हा कोणत्या कामाचा आहे, तो म्हणजे आज जावई बापू, त्यामुळे मामा तर शांतच असतात. तर दुसरीकडे मात्र आता ईश्वरी या सगळ्या झालेल्या प्रकरणावर ना खूप जास्त घाबरलेली असते आणि ह्या घाबरलेल्या ईश्वरीकडे बरोबर या राकेशचं लक्ष असतं. राकेश म्हणत असतो की कसली दिसते नाही मिस इंदौर, इतकी घाबरलेली. अशा वेळी ना या मिस इंदौरला ना जवळ घेऊन कडकड मिठी मारावी वाटते, असं देखील आता तो म्हणत असतो. तर इकडे मात्र आता त्याच्या बाजूला त्याची बायको बसलेली असते. त्याला हाताला लागलेलं असतं म्हणून त्याला मलमपट्टी करून देत असते. पण त्याचं काहीतरी भलतंच सुरू असतं आणि त्यामुळेच आता इकडे अर्णव आणि ईश्वरी तुम्ही तर ठीक आहात ना, असा प्रश्न देखील अंजली आता त्या दोघांना करत असते. पण त्या बायकांना ना असं तसं सोडून चालणार नाही. बघितलंच ना आज काय झालं होतं, मला तर भीतीच वाटत होती आपल्या अर्णवला नशीब काही झालं नाही, नाहीतर काय झालं असतं, काय होऊन बसलं असतं ना याचा विचारही करवत नाही आहे, असं देखील मुद्दामूनच आता इकडे राकेश बोलत असतो. पण ताई मी ठीक आहे, मला काही झालेलं नाही, असं अर्णव इथे अंजलीला सांगतो आणि तिला शांत करायचा प्रयत्न करत असतो. पण इकडे अंजली मात्र आता अर्णवकडे एकटक पाहत असते. तर दुसरीकडे मात्र आता राकेश जो आहे त्याचं लक्ष फक्त आता त्याच्या मिस इंदौरकडे असतं, इंदोर जिलेबीकडे, आणि तो इंदोर जिलेबीकडेच पाहत असतो. तर पुढील भागामध्ये आपल्याला पाहायला मिळतं अर्णव आणि ईश्वरी रूममध्ये जातात. त्याच वेळेला आता ईश्वरी अर्णवला मिठी मारते आणि अर्णवला मिठी मारून ईश्वरी म्हणत असते की अर्णव सर मला खूप टेन्शन आलं होतं, जर आज तुम्हाला काही झालं असतं तर मी काय केलं असतं, नाही हो मी नाही जगू शकत तुमच्याशिवाय, असं देखील ती आता रडून रडून अर्णवला बोलत असते. तर अर्णवनेही ईश्वरीच्या अंगावर आता हात ठेवून तिला जवळ घेतलेलं असतं. दोघंही जण एकमेकांच्या मिठीत असतात आणि त्याच वेळेला आता ईश्वरी रडत असते. समोर तिला गणूबाप्पा दिसतो. गणूबाप्पाकडे आता ईश्वरी प्रार्थना करते आणि ईश्वरी गणूबाप्पाला म्हणत असते की गणूबाप्पा तू नेहमीच अर्णव सरांच्या पाठीमागे उभा राहा, त्यांचं रक्षण कर, कारण त्यांना काही झालं ना तर मी स्वतःला माफ करू शकणार नाही, माझ्यासाठी का होईना तू त्यांचं रक्षण कर
प्लीज हां गणू बाप्पा, असं देखील आता ईश्वरी बोलत असते. इकडे मात्र आता अंजली पोलिसांना कॉल करत असते. राकेश तिला विचारतो की काय करता आहेस तू, कोणाला फोन करतेस. अंजली म्हणते की आज जे काही प्रकरण झालंय ना त्याची मी पोलीस कंप्लेंट करते. त्यावर राकेश घाबरतो आणि म्हणतो की काय ना, या बाईला मी भोळी भाबडी समजत होतो पण ही तर पक्की चालू निघाली. तर दुसरीकडे आता पोलीसही आलेली असतात आणि पोलीस म्हणतात की तुमच्यावर प्राणघातक हल्ला झालाय, त्याची चौकशी करायला आम्ही आलोय. तर राकेश खूप जास्त घाबरतो. तर तुम्हाला हा भाग कसा वाटला हे नक्कीच मला कमेंटमध्ये सांगा आणि अशाच नवनवीन भागांसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा.